सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आज या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करतो. ओशो रजनीश हे रविवारी सकाळी सकाळी काय झालं एकदम असं डोसरांना, आणि वानप्रस्थ आश्रम शब्द ऐकला होता सरांकडनं, संन्यासाकडे कसे चालले पटकन असे. अतिशय वादग्रस्त वादळी व्यक्तिमत्व. टाईम मॅगझिनने ज्यांना म्हटलं की 20व्या शतकातली 100 माणसं निवडली ज्यांनी सगळ्या शतकावर परिणाम केला, त्या माणसाचं नाव घेतलं आहे. एकदा एक माणूस एका सायकियाट्रिस्टकडे औषधाला जातो. उदासी असते, म्हणजे मला हसूच येत नाही. सतत कंटाळा असतो, नाराजी असते, उदासी असते. सायकियाट्रिस्ट औषध देतो, महिन्यांनी पुन्हा येतो, पुन्हा औषध दिलं जातं, हा पुन्हा फॉलोअपला येतो. फारसं काही बरं वाटत नाही. सायकियाट्रिस्ट चांगला असतो. परंतु हे बघ बाबा, माझ्याकडनं द्यायचे ते उपचार देऊन झाले, यापेक्षा जास्त उपचार देऊ नयेत आणि घेतले पण जाऊ नयेत. पण मग मी काय करू म्हणे. एक काम कर म्हणे, बाजूच्या गावात एक सर्कस आलेली आहे. त्या सर्कसमधला जो मुख्य जोकर आहे, विदूषक आहे, तो खूप छान आहे, त्यावर खूप ऐकलं, तो सगळ्यांना हसवतो, तू ती सर्कस बघायला जा. समोरचा रुग्ण पॉज घेतो आणि म्हणतो, तो विदूषक म्हणजे मीच. प्रवास कुठून कुठे करायचा आहे लक्षात आलं असेल. आपण जगतोय का जगण्याचा अभिनय करतोय हे विचारणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ओशो आपल्या सांगण्यात हेच प्रश्न निर्माण करायचे, ते थोडे त्रासदायक ठरतात. ते नेहमी म्हणतात, गोड बोलणारा गुरु निवडू नका, तो तुमच्या आयुष्याचं वाटोळं करेल. चूज अ टीचर who criticizes you, who develops inquiry in you, who develops question marks in your mind. एक पेशंट डॉक्टरकडे जातो, बरं नाही म्हणतो, डॉक्टर औषध देतो, त्याला बरं वाटत नाही, डॉक्टर बदलतो, आजचा नवीन ट्रेंड आहे. दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, तिथे औषध घेतो, तब्येत आणखी खालावते, तिथून त्याला स्पेशालिस्टकडे पाठवलं जातं. आजकाल जीपीकडे कमी गर्दी असते, स्पेशालिस्टकडे जास्त असते, पुन्हा नवीन ट्रेंड आहे. स्पेशालिस्टकडे इतकी गर्दी असते की हा म्हणतो की काही थांबण्याचा अर्थ नाही. मग याचा मित्र म्हणतो, बरा कसा काय झाला, तर म्हणे मी स्पेशालिस्टकडे गेलो, गर्दी होती, त्यांना बोलायला वेळ नव्हता, मी घरी आलो, मग आपोआप बरा झालो. ह्यावर रजनीशांचा खूप मोठा भर आहे. लेट द थिंग हॅपन, बी नॅचरल, स्वाधीन राहा, गोष्टी घडतील, जस्ट थोडा वेळ द्या. तसंही आपल्याला जे आयुष्य मिळालं ते आपण मिळवलेलं नाही आहे, आपोआप मिळालं आहे. ही आपल्याला मिळालेली अकारण मिळालेली गिफ्ट किंवा बक्षीस आहे. आणि गमतीचा भाग, ते फुकट मिळालं आहे. त्यामुळे पहिल्या असं पण त्याची फारशी व्हॅल्यूज नाही आहे. सो वी हॅव गॉट दिस लाईफ, आपण ते मिळवलेलं नाही आहे. मग त्यावर आपण खूप विचार चुकीचा का करतो. तसं आपल्या हातात फारसं काही नाहीच आहे. कारण आपण साधा जो श्वास घेतो, आपण मी श्वास घेतो, बघा जोर कुठल्या शब्दाला असतो माहिती आहे. हां परत संधी मिळणार नाही असं मी म्हणायची. मी या शब्दावर जोर असतो, मी श्वास घेतो. खरं आहे का बरं. जर तुम्ही श्वास घेत असाल तर 5 मिनिटं थांबवा प्लीज. नाही शक्य ना. तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तरी तो बळजबरीनं येणार आहे, आपोआप येणार आहे, तुमच्या मनाविरुद्ध येणार आहे आणि तुमच्या मनाविरुद्ध जाणार सुद्धा आहे. मग आपोआप घडतंय. मी कुठे श्वास घेतोय. आणि जर मी घेत असतो तर मला मृत्यू आलाच नसता, मी अमर झालो असतो. सुरुवात तिथनंच करूयात ना मग, श्वासापासनं. श्वास आपोआप येतोय, आपोआप जातोय, आपण काही वेगळं करू शकत नाही, करायची गरज नाही. अशा कित्येक क्रिया आपोआप घडतायत आणि त्या बिघडतात त्यात ढवळाढवळ केल्यानंतर. भूक लागली, अन्न खाल्लं, विषय संपला. पण आजकाल इतका विचार असतो खाण्याच्या आधी, खाताना, खाल्ल्यानंतर. कोलेस्टेरॉल, प्रोटीन, फॅट, आंब्याचं सरबत, सो मेनी थिंग्स. आणि झालं काय, जी नॅचरल प्रोसेस आपण ढवळाढवळ केली ना, प्रश्न निर्माण होतो. खाल्ल्यानंतर ॲसिडिटी तर होणार नाही ना, गॅस तर होणार नाही ना, पोट तर फुगणार नाही ना. आता नक्की पोट फुगणार, आता नक्की ॲसिडिटी होणार. आणि मग आपण कन्फर्म करतो, बघ झालं की नाही.
व्हॉट आर वी डुईंग? जगातला कुठलाही प्राणी खाल्ल्यानंतर विचार करत नाही, खाण्यापूर्वीही करत नाही आणि खाल्ल्यानंतर अजिबात करत नाही. आजकाल ह्याचे इन्स्ट्रुमेंट आहे ना सेलफोन, त्यामुळे डॉक्टरांची प्रॅक्टिस खूप वाढली आहे. पण त्यात जे फ्री मेसेज येतात व्हॉट्सॲपवर ते इतके भयानक असतात. पण छापील अक्षरावर सामान्य माणसाचा पटकन विश्वास बसतो, तो तसं काही करायला लागतो. ते काहीतरी करतो, बरं नवीन मेसेज आलेला असतो, अरे रे असं नाही करायचं, थांबवा. उदाहरण घ्या स्वाईन फ्लूचं. 100 उपचार आहेत. का 100 उपचार सांगितले जातात? कारण खरा उपचार कोणालाच माहिती नाही आहे. त्याच्यामागचं राजकारण, त्याच्यामागचं समाजकारण, त्याच्यामागचं अर्थकारण याचा विचार केलाच जात नाही आहे. लस खपतीये, कमी पडतीये. इन्फ्लुएन्झाच्या बाटल्या जे संपतायत, लाईनिंग लोकांना घ्यायला लागत आहेत. टॅमीफ्लू दिलं जातं आणि आता म्हणतात की कदाचित त्यांनी रेझिस्टन्स निर्माण होईल. ते कामही करणार नाही, इतकं तुटपुंज आहे ते. आरोग्यमंत्री म्हणतात सकाळी फिरायला जाऊ नका कारण व्हायरस लवकर ऍक्टिव्हेट होतो. पुण्यात संध्याकाळी जायची सोय नाही, पोल्युशन आहे, शक्यतो घरातच बसा. कसे आला इथं मला माहित नाही आता. बियॉन्ड दॅट सम इज देअर. यू आर कॅरिंग सम काइंड ऑफ एनर्जी फील्ड, आभामंडल, तेजोवलय. अवघड गोष्टींवर आपला लवकर विश्वास बसतो, सोप्या गोष्टींवर बसत नाही. अन्न खाल्ल्यानंतर ती पचण्याची क्षमता तुमच्या माझ्या शरीरात उत्स्फूर्त आहे, नैसर्गिक आहे. ऊर्जा योग्य वेळेला त्या ठिकाणी जात असते. त्या ऊर्जेचा वापर आपोआप केला जातो. अन्न पचतं, अंगी लागतं आणि आपल्याला छान सुद्धा वाटतं. सो द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच ऑलवेज ओशो कोट्स इज नॅचरलनेस. बी स्पॉन्टेनियस अँड बी नॅचरल. थिंग्स विल हॅपन, लेट देम हॅपन, डोंट इंटरफिअर. आरोग्याची खूप त्यांनी मतं मांडली आहेत, परस्पर विरोधी वाटतात कधी कधी, पण नीट वाचला विचार केला की नाही, हा माणूस खूप मोठा आहे ॲज फार ॲज एक्सप्लेनेशन अँड अंडरस्टँडिंग इज कन्सर्न. तो म्हणतो आधी व्याख्याच करून घ्या ना, आरोग्याची स्वतःची व्याख्या करून घ्या. आपण सगळ्या गोष्टी करतो, सगळं प्लॅनिंग करतो, पण आरोग्याची व्याख्या करायची राहून झाले, ढकलल्यासारखं जगायचं. गौतम बुद्ध उदाहरण होतं की 3 मजली बिल्डिंग आहे आपलं शरीर, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. 80% लोक फक्त पहिल्या मजल्यावर राहतात आणि मरून जातात. काही लोकांना वाटतं की नाही रे, विचार पण करायला पाहिजे, म्हणून ते दुसऱ्या मजल्यावर पण जातात. एवढं झेपत नाही, पुन्हा खाली येतात. आणि मग एक छोटा ग्रुप जो आपल्यासमोर आहे त्यांना वाटतं की नाही, खाण्यापिण्याकडे पण दुनिया आहे. प्रत्येक रविवारच धाब्यावर जायची गरज नाही, प्रत्येक रविवारीच उशिरा उठायची गरज नाही, थोडं लवकर उठून बघूया. किती छान वाटतं ना, मला तरी वाटतंय बाबा. सो दिस ऑल इज टू गिव्हिंग अपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ. आणि मग जर 3 मजली इमारत आहे तर प्रत्येक मजल्याचं एक वेगळं महत्त्व आहे. तुम्ही जर का घरातल्या एकाच खोलीत आपण सारख्या वापरतो, अजून 4 खोल्या तशाच आहेत, काय होईल ते पटकन कळतं. मेंटेनन्स 2-2 कामवाल्या, एक वापरणाऱ्या रूमसाठी, बाकीची बिन वापरणाऱ्या रूमसाठी. शी इज हॅपी, छान राहायला मिळतंय. ती 24 तास तुमच्याच घरात आणि तुम्ही घराच्या बाहेर. व्हॉट अ कॉम्बिनेशन. They say don't identify yourself with disease in context to host. पाहुण्यांच्या तुलनेत यजमानपद नसतं ना, यजमानपद आढळ आहे. काटे नाहीये त्याचा अर्थ काटे नाहीयेत, त्याचा अर्थ फूल आहे असं होणार आहे का? दुर्गुण नाहीये तर दुर्गुण नाहीये, सद्गुण आहे असं होणार आहे का? मग जर रोग नाहीयेत तर रोग नाहीयेत याचा अर्थ आरोग्य आहे असं होतो का? इतका सोपा प्रश्न त्यांनी विचारला आणि सायलेन्स. हा विचारच कधी केला नाही. रोग नाहीये, दॅट्स ऑल. आरोग्याचं असणं, स्वास्थ्य अपनी सकारात्मकता है, एक अपनी पॉझिटिव्हिटी आहे. आणि सकारात्मकता जर असेल तर ते स्वास्थ्यपूर्णता आहे. तो म्हणतो की स्वास्थ्य या शब्दाला कुठल्याही भाषेमध्ये किंवा समाजात प्रतिशब्द नाही. हा टिपिकल आपला शब्द आहे. स्वास्थ्य का मतलब क्या है? जो स्व में स्थित है वो स्वास्थ्यपूर्ण है. जो स्व में स्थित है वो स्वास्थ्यपूर्ण है. आपण स्वास्थ्य घेऊन जन्माला आलो, आपण आनंद घेऊन जन्माला आलो, त्यामुळे स्वास्थ्याची वेगळी ओळख नसते, जाणीव नसते. हु इज मोस्ट हेल्दी? हु डज नॉट थिंक्स अबाउट हेल्थ. इतकं सोपं आहे. हु इज हॅपी? हु नीड नॉट कन्फर्म वेदर इज हॅपी ऑर नॉट. सुख आणि आनंद यातला फरक आहे, तिथे गल्लत होती आहे. आनंद आपला स्वभाव आहे, मग स्वभावाची वेगळी जाणीव असते का? तुम्ही आता तुम्हाला बघू शकता का? सांगा, तुम्ही आता तुम्हाला बघू शकता का? यू कांट सी युअर सेल्फ, यू रिक्वायर अ मिरर. पण इथे एकदा आरशात बघून आल्यानंतर चेक करतो का मी आहे का? वी डोंट कन्फर्म ना.
तोच एक असं कन्फर्म नाही करायला लागत ना, कारण तो माझा अविभाज्य घटक आहे, तो माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे आरोग्याची व्याख्या करतो म्हणतो की इट इज अ प्ले ऑफ एनर्जी. त्यांनी पॅरासिलस उदाहरण कोट केलं. हा माणूस पॅरासिलस कोट करतो, वन ऑफ दी भीष्माचार्य ऑफ मेडिकल फील्ड. तो म्हणतो की आम्ही डॉक्टर लोक एक रोग बरा करू, माणूस दुसरा रोग पकडेल, तो बरा करू, तो तिसरा पकडेल म्हणे. हे न संपणार आहे. जॉब ऑफ अ डॉक्टर टू फाइंड आउट इनर हार्मनी ऑफ द पेशंट. आतलं जे संगीत आहे ते शोधा, तिथे जो काही अडथळा तो दूर करा, संगीत कायम राहील, मग नवीन रोग येणं थांबेल. सो इट्स अ प्ले ऑफ अ एनर्जी, ऊर्जेचा खेळ आहे. आरोग्य म्हणजे काय? छान वाटणं, मस्त वाटणं, बरं वाटणं, काहीतरी करावंसं वाटणं. आजचा सगळ्यात मोठा रोग काय? काही करावंसं वाटत नाही. काही करावंसं वाटत नाही. पण डॉक्टरकडे जावं तर म्हणतात मी काहीतरी करतो. आता तो करून करून काय करणार? तो म्हणतो डॉक्टर पोटावरती वागायला लागलाय. तो 4 तपासण्या करून घेतो तुमच्या समाधानासाठी. कधी 20%, कधी 40%, दर वेगळा वेगळा असतो. रिपोर्टही येतात, ते नॉर्मल. तो म्हणतो तुम्ही नॉर्मल आहात. तो म्हणतो मी नाहीये. कसं हे पुढे नेणार? तसं नॉर्मल कोणीच नाही, हे माहितीये का? सर काय बोलताय? मी सगळ्यांसकट म्हणते, माझ्या सकट जेव्हा जेव्हा मी आता इथे बोलणार आहे ते तुम्हाला मला ओशो काय सांगतात ह्या पद्धतीनं मी फक्त माध्यम आहे. हे तसं नॉर्मल कोणी नाही आहे. 2च कॅटेगरी, नॉर्मली मॅड आणि ॲबनॉर्मली मॅड. आपलं आपलं निवडून घ्या. आपण स्वास्थ्यपूर्ण आहोत का? सोप्या सोप्या त्यांनी उदाहरणं दिली आहेत. तुम्ही बसवा स्वतःला आणि स्वतःची पक्की व्याख्या करा, तसं जगा. मग परत विधा नाही होणार. प्रॉब्लेम काय? हा आनंदी आहे, काहीतरी सिक्रेट आहे, तसं व्हायला पाहिजे. तो एकदम ग्रेट दिसतोय, तसं व्हायला पाहिजे. ते म्हणतात की परभावी आत्महत्या आहे. लिव्ह लाईक यू आर, ॲक्सेप्ट युअर सेल्फ फर्स्ट अँड यू विल ग्रो, यू विल बी इंटिग्रेटेड. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल या संकल्पना फार पुसट आहेत त्याचं म्हणणं आहे. कारण वेदना ही उपयुक्त आहे का त्रासदायक आहे? तर ते म्हणतात वेदना शब्द फार मोठा वेगळा आहे, त्याचे खूप अर्थ आहेत. वैद्य हा शब्द वेदनेपासून आलेला आहे. विद, वेद, आयुर्वेदाला ओशो 5वा वेद म्हणतात. ही इज प्राऊड ऑफ दिस इंडियन सायन्स. ते म्हणतात वेद या शब्दाचा अर्थ विदपासून आहे. विद म्हणजे जाणणं. ज्ञान आणि व्यथा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्ञान आणि व्यथा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जाणणं आणि वेदना. जेव्हा आपल्याला काही होत नसतं तेव्हा आपल्याला कशाची वेगळी जाणीव नसते, विशेषतः शरीराची वेगळी जाणीव नसते. आरोग्याची एक व्याख्या काय? शरीराची जाणीव नसणं म्हणजे आरोग्य. यापेक्षा सोपी व्याख्या असू शकते का? बघा, मेडिकल कॉलेज आमची जी व्याख्या ना ती 4-5 ओळींची आहे, मध्ये दम लागतो म्हणताना. आणि शेवटी कळतच नाही की काय नक्की झालं याच्यातनं. हे बिईंग, ते बिईंग, नुसतं बिईंग बिईंग व्हायला लागतं ते. हा एका वाक्यात संपवतो, शरीराची जाणीव नसणं म्हणजे आरोग्य. आत्ता माझं डोकं दुखतंय, मी आणि माझं डोकं वेगळं. पाय दुखतोय, पाय आणि मी वेगळा. दात दुखतोय, मी आणि दात वेगळा. सगळ्या ठिकाणी मी कॉमन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेदना. सो देयर इज अ स्प्लिट, डिव्हिजन. द डिसीज स्टार्ट्स. इट युनाइट्स, इट बाइंड्स, इट इंटिग्रेट्स. यू आर बॅक इन युअर ओरिजिनल स्टेट. स्वस्थ स्थिती, स्वमे स्थित होना. शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, आत्मिक स्तरावर. पटतं नाही पटत आहे. सो दिस इज हिज वे ऑफ एक्सप्लेनिंग कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड डिसीज. त्यात म्हणतो की आरोग्य ही संकल्पना समजून घ्या, स्वतःची व्याख्या करा आणि त्यावर हुकूम वागायला, जगायला सुरुवात करा. फारसा डॉक्टर लागणार नाही. एक रुग्ण फॉलोअपला जातो डॉक्टरकडे. डॉक्टर त्याला तपासतो. डॉक्टर म्हणतो तुमचे शेवटचे 6 महिने राहिलेत. रुग्ण म्हणतो काय म्हणताय? हो म्हणे, शेवटचे 6 महिने. अशा पेशंट फार काकुळतीला येतो बरं का. म्हणजे 100 चुहे खा की बिल्ली हात चली म्हणतात ना, सगळं काही करायचं. डॉक्टर काहीतरी करा ना हो. जेव्हा मला बोलवायचं तेव्हा कधी बोलवलं नाही. एकटे हॉटेलात, एकटे पिकनिकला, एकटे जागा घेतात, एकटे फार्म हाऊस घेतात. कधी डॉक्टरला विचारता? आता डॉक्टर काहीतरी करा ना. तोही माणूस आहे हो, पण तो काहीच नाही का करताना. डॉक्टर नेहमी आशावादी असतो, असं शिकवलेलं असतं त्याला. हिपोक्रेट्स ओथ असते. तो म्हणतो की हे बघा, दारू सिगरेट सोडा, जड पदार्थ खाणं बंद करा, दगदग ताणतणाव टाळा, सेक्स तर अजिबात वर्ज्य.
पेशंटचा चेहरा उजळतो. मग काय त्यांनी माझं आयुष्य वाढेल का? आयुष्य वाढणार नाही, पण वाढल्यासारखं नक्की वाटेल. सो इट डिपेंड्स ऑन हाऊ यू डील विथ द सिच्युएशन. त्यामुळे डॉक्टर लोकांकडे पर्याय खूप कमी आहेत. औषध देणं हा एक पर्याय, त्याखेरीज जे अनेक पर्याय ते औषधाने डिस्कस केलेले आहेत. त्या टप्प्याकडे आपण पुढे जाऊयात. 3 कन्सेप्ट झाले. आय एम पेन, आय एम इन पेन, आय एम अवेअर ऑफ पेन. आय एम पेन हा स्टार्ट आहे, मी दुःख आहे, की मी वेदना आहे. आय एम इन पेन, मी वेदनेत आहे. अँड आय एम अवेअर ऑफ पेन, कुठला स्तर आहे? मला माझ्या वेदनेची जाणीव आहे. फरक लक्षात येतोय? आपण सगळं सुरुवात वेदनेने करतो, काय माझा. सो आय आयडेंटिफाय मायसेल्फ विथ अ पेन. हे सुरुवातीला ठीक आहे, मान्य आहे. हळू कळायला काय पाहिजे? मी म्हणजे पेन नाही, मला पेन होतंय. आणि आता मला पेन होतं याची मला जाणीव आहे. आय एम अवेअर, सो आय एम डिफरंट फ्रॉम माय पेन. बोधना शब्द जेव्हा बाबा માટે वापरते हीच भाषा आहे. सो इट्स अ प्रोग्रेस. आणि मग अशा वेळेला औषधापासून ऊर्जेपर्यंत प्रवास होईल. औषध शब्द वापरतो मेडिटेशन आणि मेडिकेशन. बोथ स्टार्ट विथ द सेम स्टार्ट. त्याचं लँग्वेज स्टार्ट एकच आहे, मेडिटेशन आणि मेडिकेशन. तो म्हणतो शारीरिक आजारांसाठी एक्सक्लुझिव्हली फिजिकल इलनेसेस मेडिकेशन कदाचित काम करेल, पण मानसिक आजारांसाठी ऊर्जेमधली जी अव्यवस्था आहे त्यासाठी मात्र मेडिटेशनच लागेल. आणि असंच एका कार्यक्रमात एक तत्वज्ञ बोलून गेला होता जो याच्याशी मॅच होतो. म्हणतो डॉक्टर शब्दाचा फुल फॉर्म काय? डॉक्टर म्हणजे DOCTOR, स्टार्ट्स विथ D एंड्स विथ R. तो म्हणतो नाही म्हणे, उद्याच्या शतकातला डॉक्टर हा नुसता डॉक्टर असून चालणार नाही. समाजाच्या गरजा बदलत आहेत. दे हॅव डिफरंट डिमांड्स फॉर देअर हेल्थ. आणि त्या डॉक्टरची फोड देण्याची केली. डॉक्टरमधला D फॉर डॉक्टर आणि R फॉर रिलिजियस गुरु. हे ज्याच्याकडे कॉम्बिनेशन असेल तोच यशस्वी होणार आहे खऱ्या अर्थानं. सो ही नोज मेडिकेशन ऑल्सो अँड मेडिटेशन ऑल्सो. कारण शारीरिक आजार बरे करताना कुठले टूल्स वापरायचे, मानसिक आजार बरे करताना कुठले टूल्स वापरायचे, आणि आजचा सगळ्यात मोठा बझवर्ड काय आहे? सायकोसोमॅटिक डिसिजेस, मनोकायिक आजार. म्हणजेच विशेषतः शहरातल्या लोकांना, तुम्हाला मला, व्हाईट कॉलरच्या लोकांना याचं कॉम्बिनेशन लागणार आहे. म्हणजे काय? तर आय शुड बी एबल टू मेडिटेट ऑल्सो अँड मेडिकेट ऑल्सो. मात्रा महत्त्वाची आहे. तर ह्या टप्प्याला त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही वेदनेचा विचार करता तेव्हा डोंट गेट आयडेंटिफाईड विथ द पेन. तुम्ही आणि वेदना वेगळे आहात. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण रमण महर्षींचं आहे. त्यांना कॅन्सर झाला होता आणि तरी त्यांचा संपूर्ण दिनक्रम तसाच चालायचा. लोकांना आश्चर्य वाटायचं, उत्सुकता होती. एका शिष्यानं विचारलं सुद्धा की तुम्हाला एवढा आजार झाल्याचं काही वाटत नाही का म्हणे, तुम्ही कसं सहन करता? अतिशय मध्यमवर्गीय बरोबर प्रश्न आहे. तुम्ही मी हाच विचारला असता. उत्तर फार छान आहे, मार्मिक आहे. ते म्हणतात तुम्ही चुकताय, मी कॅन्सर सहन करत नाही, मी कॅन्सरचं वहन करतोय. पूर्ण आउटलुक बदलला ना. कॅन्सर आहे नाकारता कसं येणार आहे? वेदना आहे नाकारता कसं येणार आहे? सुसह्य करता येईल. आजकालचा कन्सेप्ट काय? पेन किलर. डोकं दुखलं, पेन किलर घ्या आणि थांबवा. पाय दुखले, पोट दुखलं, कंबर दुखली. सो फॉर एव्हरी पेन यू आर नॉट गिव्हिंग एनी थॉट ऑर एक्सेप्टन्स ऑर अ रिझन. आणि गोष्ट तो म्हणतो की लाईफ इज अ डिसीज. लाईफ इज अ डिसीज. लाईफ इज अ पेन. पेन इज इनएव्हिटेबल. पेन इज इनएव्हिटेबल. सफरिंग इज ऑप्शनल. वेदना टाळताच येणार नाहीये. मग सुसह्य करता येईल का? नक्की करता येईल, पण थोडा वेळ द्या ना. यू आर किलिंग द पेन. मग एका ठिकाणी दाबलेली वेदना दुसऱ्या ठिकाणी येणार आहे. एखाद्या ठिकाणी आजार लपवला दुसरीकडे व्यक्त होणार आहे. दिस इज ऑलवेज अ कॉम्पेन्सेशन मेकॅनिझम. कारण सगळा एनर्जीचा खेळ आहे. ऊर्जा आपण दाबू शकत नाही. आणि मग छोटे छोटे शत्रू शहरात एकत्र येतात आणि उठाव करतात. आपल्यासमोर येऊन 11 विकार रूप धारण करतात. कदाचित त्याचं नाव सुद्धा कॅन्सर असू शकतं असं ते म्हणतात. कॅन्सर एका दिवसात येत नाही. तुम्ही जर जुना तुमचा जीवनपट उघडून बघितला तर असेल की आपण खूप ठिकाणी तडजोड केलेली आहे आपल्या आनंदासाठी, प्लेजरसाठी, सुखासाठी किंवा प्रायोरिटीसाठी, ॲट द कॉस्ट ऑफ दिस फिजिकल बॉडी विच इज व्हेरी ऑनेस्ट. आणि मग ते सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपल्यावर काय झालंय? एक प्रकारचा अटॅक झालाय. म्हणून कॅन्सरचं डायग्नॉसिस होतं. उपचाराबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आजही आहे. टाटा इन्स्टिट्यूटचे माजी डायरेक्टर म्हणतात, वी ऑल नो अबाउट कॅन्सर दॅट मच विच कॅन बी रिटन ऑन बॅक साइड ऑफ अ व्हिजिटिंग कार्ड. हा त्याचा प्रांजळपणा आहे. आणि त्यामुळे कॅन्सर हे सिम्बॉलिक वर्ड आहे. मला तिकडे जायचंय का?
आणि जर गेलो तर काय करता येईल, हे दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी ओपन आहे. इफ यू अंडरस्टँड व्हॉट पेन इज, वेदना म्हणजे काय. त्यामुळे वेदना ही बोधना आहे, पुन्हा तोच मुद्दा येतोय, नेव्हर एव्हर फॉरगेट. सेकंडली, पेन आणि प्लेजर आर टू साइड्स ऑफ सेम कॉइन. पेन अँड प्लेजर आर टू साइड्स ऑफ अ सेम कॉइन. व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड इज अ बॅलन्स बिटवीन द टू. एका टेलरच्या दुकानात एक माणूस वरती छताला लोंबकळत असतो. गिराईक जातो, तो कपडे घेतो, वर बघतो, तुला माणूस लोंबकळलेला. पुढच्याला जातो, तो माणूस लोंबकळलेला असतो. पण तो टेलर, तो माणूस इथे लोंबकळला आहे, जाऊ दे, दुर्लक्ष करत नाही. पण म्हणे काय कारण काय, म्हणे तो स्वतःला बल्ब समजतोय. तो स्वतःला बल्ब समजतोय. अहो पण तुम्ही त्याला सांगत का नाही ना असं काही खाली या वगैरे. म्हणजे काय म्हणे, मग अंधारात काम करू मी. असं आपण जगतोय. प्रत्येकाला मी शहाणा आहे, तिथे डाऊट घ्या. कारण जो म्हणे मी पूर्ण शहाणा आहे, ते नक्की डाऊट आहे. थोडं मी वेड्यासारखं करतो, वेडसरपणा करतो, नॉर्मल आहे. एका माणसाची बायको आजारी असते, इमर्जन्सी म्हणून डॉक्टरला घरी बोलवतो. डॉक्टर येतो, आजकाल जात नाहीत पण पूर्वी यायचे. त्याची बॅग घेऊन येतो, व्हिजिट बॅग फार पॉप्युलर असते. बेडरूममध्ये घेऊन जातो, म्हणे इथे बायको थांब म्हणे तुम्ही. ते टिपिकल असं. एक 5-10 मिनिट डॉक्टर बाहेर येतो. तो म्हणतो की अहो हातोडी आहे का. तो शोधून आणतो, हातोडी आणतो. 5 मिनिट डॉक्टर पुन्हा बाहेर येतो, म्हणतो की करवत आहे का. अरे बापरे, छोटा चाकू पण चालेल म्हणे. चाकू आणून देतो. अजून 5 मिनिट बाहेर येतो, म्हणतो स्क्रू ड्रायव्हर आहे का. तो चिडतो, नवरा चाललंय काय. म्हणजे डॉक्टर नक्की काय झालंय, माझ्या बायकोला काय झालंय. म्हणे माझी बॅग उघडत नाहीये. ज्याचे त्याचे प्रश्न येतो. खूप दिवस व्हिजिटला गेलाच नाही, पेशंट झाली नसते.